गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 19 मार्ग बंद आहेत, एक राष्ट्रीय महामार्ग असं आपल्यासोबत इथे स्थानिक आहेत। नेहमीच पावसाळ्यात अनेक मार्ग बंद पडतात आणि आता सध्या 19 मार्ग बंद आहेत। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे, वाहतूक ठप्प आहे, काय म्हणाल? गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये अनेक मार्ग बंद होतात। याला कारण गडचिरोलीतील ठेंगणे पूल। तर माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही मार्ग बंद होतात तेथील ठेंगण्या पुलांना उंच पूल करण्यात यावा आणि नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावा। आणि गोसीखुर्दचा जो बॅकवॉटर येतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्यामुळे अनेक शेती पाण्याखाली डुबतो। तर तेथील गोसीखुर्दच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारनं न्याय द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे। तुम्ही पण स्थानिक आहात, अनेक मार्ग बंद पडलेले आहेत, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहे, काय म्हणाल? या ठिकाणी जे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडले जाते त्याचं नियोजन आधीच सरकारने करायला पाहिजे आणि टप्प्याटप्प्यानं त्याचं पाणी सोडलं पाहिजे। आताच पुणे साहेबांनी सांगितलं आहे की या जिल्ह्यामध्ये जे ठेंगणे पूल आहेत त्या ठेंगण्या पुलांची उंची वाढवून त्यांना मोठं करायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचे आता आर्थिक नुकसान झालेले आहे शेतीचे, त्यांना नुकसान भरपाई भरभरून दिल्या पाहिजे। आपण बघू शकतो आणि अनेक भागात रस्ते बंद पडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आहे आणि एस.टी. महामंडळाची सेवा ही खंडित आहे, कारण की अनेक भागात पूर परिस्थिती आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात हे पूर केव्हा ओसरेल याकडे आता नागरिकांचे किंवा गडचिरोलीवासियांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत नेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।